आणि भाऊसाहेब फुंडकर असे अनेक या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हा पक्ष गोपीनाथराव मुंडेंपासून सगळेच म्हणत आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत? कोणाकडे आहेत? दलाल, भ्रष्ट, ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष करायला निघाले. म्हणजे भाषा आहे त्यांची. मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे आहेत म्हणजे गिरीश महाजन पक्ष फोडणे. मला त्याच्याविषयी का फार बोलावं असं वाटतं. पुढे जाणार पक्ष. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते. उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशा सुरू होत्या तेव्हा हेच निरोप पाठवत होते, मी राजकारणातनं बाहेर पडतो, मी शांत बसतो. हे डरपोक आणि गांडू लोक आहेत. अगदी स्पष्ट बोलतो. तुमचं ट्विट कुणासाठी होतं नेमकं? कुठलं म्हणजे? दुसरं एक ट्विट केले तुम्ही की प्रत्येकाची वेळ येते. येते ना वेळ. जेव्हा आमची वेळ येईल आणि येणार, प्रत्येक येते वेळ, प्रत्येकाची येते. प्रत्येकाच्या घड्याळात काटे फिरत असतात. आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली. तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात? कोण होतात तुम्ही? जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज. आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला पडत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या. बघून आमचं लक्ष आहे. तुम्ही दिल्लीत आलेला आहात, G7 चे संमेलन. त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत ही भाषास्थाना घेऊन बुडणार आहेत त्यांच्या पक्षाला. शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्याने शिवसेना संपवण्याची भाषा केली. आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी तर जंग पछाडला शिवसेना संपवण्यासाठी. त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला. आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी हे शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत. मराठीद्रोही, महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. या आम्हाला संपवणार. आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे, लक्षात घ्या. आणि शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. 2, 4, 5, 25 माणसं फोडणं म्हणजे का पक्ष संपवणं असतं का हो? नरेंद्र मोदी पण काँग्रेसमुक्त भारत ते ना, काय काँग्रेसमुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त भारत. पण त्यांच्याच काळामध्ये काँग्रेस जास्त वाढली आणि त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला. आणि काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडायला लागली. गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे. हे नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही. G7 देशांचं एक संमेलन होतं. गेल्या 6 वर्षात निमंत्रण मिळायचं, मात्र यावर्षी विश्वगुरूंची गरज वाटली नसेल त्या संमेलनात. रिलेशन्स आहे त्याच्या संदर्भात, त्याच्या बॅकड्रॉपवरती कॅनडाने रिस्क न घेता, कारण की G7 इथं होणार आहे तर ते रिस्क न घेता त्यांना भारताला इन्व्हिटेशन नाही दिलं. आणि आज खास करून जेव्हा पहलगाम आणि या टेररिस्ट अटॅक होतात देशभरात जातो, कॅनडाच्या G7 मध्ये आपल्याला नाही, भारताची अवस्था या जगामध्ये अत्यंत बिकट झालेली आहे, लक्षात घ्या. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने एकही मित्र उभा राहिला नाही. भारताला जगात मित्रच नाही. भारतासारख्या इतक्या मोठ्या देशाला जगामध्ये एकही मित्र नाही आहे, लक्षात घ्या. मोदी 200 देश फिरून आले पण मित्र कोणी नाही. या भारतात, या देशात त्यांना कोणी मित्र नाहीत. त्यांच्या पक्षात त्यांना कोणी मित्र नाहीत. जगात त्यांना काय मित्र असणार? खासदारांचं शिष्टमंडळ पाठवलं.
खासदारांचं शिष्टमंडळ ते काय दिवे लावले? खासदार जाऊन तिथे गाणी वगैरे म्हणतात, बघितलं का नाही? आपले पण एक खासदार असू द्या हो, म्हणून काय झालं? खासदार कोणत्या कामासाठी गेले आणि कोणत्या देशात गेले आहेत ह्याच्यावर बोलायचं नाही, राष्ट्राचा विषय आहे. पण आज मला कुणीतरी पाठवलं एका खासदारानं की तिथे कुठल्या तरी एका देशामध्ये एक खासदार महोदय परदेशी लोकांना गाणी वगैरे म्हणून दाखवत आहेत. एका देशामध्ये हे शिष्टमंडळानं भारत समोर गेलात कशा करता? आणि असे अनेक देश आहेत ज्या देशांचा या संघर्षाशी भारत पाकिस्तान काय संबंधच नाही आहे. असे अनेक देशांची नावं आहेत, मला नावं घ्यायची नाही, त्या देशांचा मला अपमान करायचा नाही आहे. पण ठीक आहे, विश्वगुरूंनी पाठवलं आहे, गेलं पाहिजे. इंडिया गठबंधनची बैठक आहे आज, खूप दिवसानंतर होणार आहे आणि काही नाही इंडिया, मला जी माहिती आहे त्यानुसार ती काय इंडिया आघाडीची बैठक असं मला म्हणत नाही. काही विरोधी पक्षातले प्रमुख नेते तिथे एकत्र भेटून जे विशेष अधिवेशन बोलवायचं आहे, स्पेशल सेशन, तर त्या मागणी संदर्भात आहे जो ड्राफ्ट आहे तो मंजूर करण्यासाठी ते एकत्र जमणार आहे. मलाही त्या संदर्भात फोन होता. मी म्हटलं तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका घ्याल ती आम्हाला मान्य आहे. सर, एक प्रश्न आहे की आपण सिंधू पाणी वाटप करायला स्थगित केला, आता चीन धमकी देतोय की आम्ही ब्रह्मपुत्रा नदीवरून मोठे धरण बांधणार आहे आणि त्यात भारताचं पाणी थांबवणार. पुन्हा एकदा चीन हस्तक्षेप करतोय. दुसरीकडे याच्यावरती हा प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारण्यापेक्षा विश्वगुरू नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, आपले डिफेन्स मिनिस्टर असतील, आपले जयशंकरजी विदेश मंत्री, त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. चीन आम्हाला धमकी देते, विरोधी पक्षाला विचारताय. आम्ही जेव्हा सत्तेवर येऊ तेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न जरूर विचारा, आमचं अडचण नाही आहे. आणि अगदीच जर तुम्हाला असं वाटतं की उत्तर मिळत नाही तर मग देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गिरीश महाजन यांना विचारा. ऑपरेशन सिंदूरमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेपचा आरोप करण्यात आला, त्यानंतर बांगलादेशमध्ये ही परिस्थिती आहे, भूटान, म्यानमार यासारख्या देशांमध्ये चीन हस्तक्षेप करतोय. बपस ते कुठेतरी भारतापासून दुरावले जात आहे. भारताच्या बाजूनी या देशामध्ये एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाही आहे. याचं कारण नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार. नेपाळसुद्धा आमच्या बाजूने नाही हो, बाकी सोडूनच द्या. आमच्या बाजूला उभं राहायला तयार नाही. याला सर्वस्वी जबाबदार विदेश नीतीचं अपयश, नरेंद्र मोदींची पूर्ण बिघडलेली प्रतिमा आणि त्यांचा ॲटिट्यूड. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं सुनील प्रभूंनी कोल्हापूरमध्ये म्हटलेलं. पण मग ठीक आहे ना, सुनील प्रभू आमच्याच पक्षाचे पुढारी नेते आहेत ना. वारंवार काय सांगतोय किंवा उद्धव ठाकरे वेगळं काय सांगताय? पण काही चर्चा झाली का पुढे एकत्र येण्याबद्दल? कारण मधल्या काळात तुम्ही स्पष्टपणे हात पुढे करण्याची भूमिका मांडली होती, त्यानंतर पुन्हा काही चर्चा झाली असेल तर ती समोर कशाला सांगू? योग्य वेळ येईल ना समोर. चला, असं म्हणायचं एक प्रकारे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.